लाडकी बहीण योजना आणि आपण या नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रचंड आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहोत. कारण की बघा, आज सकाळपासून तरी किमान आज 12 तारीख आहे, किमान आज तरी वितरणाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. परंतु आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडत असेल की वितरण वेळेवर होत नाही म्हणजे लाडक्या बहिणींची गरज संपली आहे का? कारण की जर गरज असली असती लाडक्या बहिणीची तर त्यांच्या वितरणाची काळजी पडली असते सरकारला. पण जर कोणत्याच पद्धतीची एका शब्दाची पण जर अपडेट येत नसेल, विना बाकीच्या खूप अपडेट येतात ज्या आपल्या कामाच्या नाहीत, तर या विभागाच्या मंत्री जे आहेत अजिताताई तटकरे यांनी एकदा किमान स्पष्टीकरण द्या की आम्ही वितरण आचारसंहितेच्या नंतर करणार किंवा या तारखेला करणार. म्हणजे त्यानंतर जे आहे लाडक्या बहिणींना पण त्यांच्या जे काही गोष्टींचं नियोजन आहे तर ते करता येईल. त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना विनंती आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी देखील या वितरणावर जे आहे लक्ष देऊन लवकर वितरण जे आहे सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. फक्त या योजनेचं जे आहे क्रेडिट घ्यायला सर्वजण पुढे येतात, पण वितरणाच्या संदर्भात जे आहे सर्वांनी जे आहे मिळून या योजनेचं जे आहे वितरण करण्यासाठी तेवढाच पुढाकार घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, वितरण वेळेवर होत नाही हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. 12 तारीख आहे आज, पण आज 12 डिसेंबर आहे आणि आज सकाळपासून आपण वाट पाहत आहोत. आता तरी वितरण होईल, थोड्या वेळाने वितरणाची अपडेट येईल मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडनं, पण काहीच अपडेट येत नाही. तर त्यामुळे ताई प्लीज तुम्ही जे आहे या संदर्भात काहीतरी गांभीर्याने एखादं तरी कोणती तरी अपडेट द्या जेणेकरून लाडक्या बहिणींना कळेल. त्या लाडक्या बहिणी या वितरणाची जे प्रचंड वाट पाहत आहेत. सोबत बघा, तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न पडत असेल, सर वितरण पुढे जाणार का? तर वितरण पुढे जाऊ शकतं, पण किमान आपल्याला पुढे आणखी 1-2 दिवस आहे, तर तिथपर्यंत आपल्याला अपेक्षा ठेवता येईल. जर पुढच्या 2 दिवसामध्ये जरी वितरण नाही झालं तर समजा वितरण मग पुढे जाणार आहे. त्यामुळे आपण ती अपेक्षा जी आहे आपली अजून ती संपलेली नाही. आशा कोणती की वितरण अजून 2 दिवसात जर नाही झालं तर मग वितरण पुढे जाईल, अन्यथा वितरण नाही पुढे जाणार. बघा, सोबत तुमच्या मनामध्ये एक जो काही प्रश्न आहे तर तोही क्लिअर करणार आहे की बरेचशा प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की KYC कोणी करायची आणि कोणी नाही. काही लाभार्थ्यांनी पूर्ण KYC केलेली आहे, न चुकता KYC केलेली आहे, त्यांना कोणतीही अडचण नव्हती, अशा पद्धतीने केलेली आहे. तरी देखील ते जे आहेत नवीन वेबसाईटवर जातात आणि तिथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे, पूर्वी कसं असायचं की तुमची KYC ऑलरेडी झालेली आहे असा मेसेज यायचा, पण क्लिक केल्याच्यानंतर पुढे मेसेज त्यांची KYC होते. तर त्यामुळे ते KYCला ते आहेत जे काही लाभार्थी आहेत आता, तर ते त्यांना नेमकं संभ्रम निर्माण होतो की मग नेमकी KYC करायची का नाही करायची. तर लक्षात ठेवा, कोणी KYC करायची आणि कोणी KYC करायची नाही, अगदी स्पष्ट मुद्देसुद्धपणे तुम्हाला सांगणार आहे. बघा, वितरण होईल, काळजी करू नका. पुढच्या 2 दिवसामध्ये वितरण नाही झालं तर वितरण पुढे जाणार आहे. साध्या सिंपल शब्दामध्ये सांगतोय. बघा, नवीन नियम जो आलेला आहे तर त्या नवीन नियमाच्या नुसार म्हणजे 10 डिसेंबरला अपडेट आली वेबसाईटवर आणि त्या 10 डिसेंबरच्या अपडेटनुसार कोणी KYC करावी, आता कोणी करावी याबद्दल सांगणार आणि कोणी KYC करू नये. म्हणजे परत जर तुम्ही एकदा केली असेल तर करायची कोणी नाही आणि कोणी करायची, अगदी कमी शब्दामध्ये सांगतो. पहिला मुद्दा, कोणी KYC करायची तर सांगतो बघा, जर तुम्ही 10 डिसेंबरच्या पूर्वी आतापर्यंत KYC केली नसेल तर, म्हणजे तुम्ही KYCच केली नाही, कोणत्याच पद्धतीने KYC केली नसेल, तुमचं कोणत्याही बँकेत खातं असू द्या, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल किंवा बंद झाला असेल तर KYC करा. जर KYC केलीच नसेल आतापर्यंत, त्यानंतर बघा, जर तुम्ही 10 डिसेंबर पूर्वी अर्धी KYC केली असेल तर प्रचंड लाडक्या बहिणींनी ज्यांना आधार नंबरचा प्रॉब्लेम होता, पती वडील हयात नाही अशा लाडक्या बहिणी, घटस्फोटित लाडक्या बहिणी, त्यांनी पहिली 10 डिसेंबरच्या अगोदर अर्धी KYC केली असेल तरी देखील तुम्हाला आत्ताच्या 10 डिसेंबरच्या अपडेटनुसार 10 डिसेंबरच्या नंतर जर तुम्ही KYC केली नसेल तर करायची आहे तुम्हाला. त्यामुळे ह्या व्हिडिओला मी थोडासा बाजूला सरकतो, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पोस्टमध्ये पण मी ही माहिती दिलेली आपल्या चॅनलच्या. म्हणजे बघा, स्टेप 1 जर कोणी कंप्लीट केली असेल किंवा हाफ KYC आपण त्याला म्हणतो, जर केली असेल तर तुम्हाला परत KYC करायची आहे. त्यानंतर बघा, जर तुमचा घटस्फोट झालेला असेल तरी देखील तुम्हाला 10 डिसेंबरच्या नवीन अपडेटनुसार KYC करायची आहे. त्यानंतर बघा, मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही तर केली 10 डिसेंबरच्या अगोदर, तरी करायची आहे. त्यानंतर बघा, जर तुमचा पती किंवा वडील यांचे निधन झाले असेल तरी देखील तुम्हाला 10 डिसेंबरच्या नंतर जर तुम्ही KYC केली नसेल तर करायची आहे. त्यानंतर बघा, ज्यांचे वडील बेपत्ता असतील त्यांनी देखील KYC करायची आहे किंवा एखादी लाडकी बहीण एकल महिला आहे. आता इथे एक गोष्ट आपल्याला समजून घेण्यासारखी आहे, बेपत्ता आणि एकल महिलेसाठी जे आहे KYC करण्याचा ऑप्शन अजून पण आलेला नाही. त्यामुळे आपण एवढा मुद्दा मांडून ठेवला तरी देखील त्या मुद्द्याची दखल घेतलेली नाही, तर त्या KYCला ऑफलाईन पद्धतीने काही मार्ग निघेल का, तर तो निघावा आणि सरकारने पण त्या मुद्द्याची दखल घ्यावी. म्हणजे जर एखाद्या लाडक्या बहिणीचे वडील किंवा पती बेपत्ता असतील तर तिथं ऑप्शनच नाही निवडायला, कारण तिथे डायरेक्ट एक ऑप्शन आहे निधन झाले, एक ऑप्शन आहे घटस्फोट आणि दुसरं ऑप्शन आहे पती हयात आहेत. आता पती हयात आहेत पण बेपत्ता आहेत. काही ठिकाणी
मग तो जर ऑप्शन जर निवडला, पती हयात आहेत, तर त्याला जे पुढे जे डायरेक्ट पतीचा आधार नंबर मागते. आता बेपत्ता असल्यावर कुठून आधार नंबर आणायचा, किंवा एकल महिला असल्यावर कुठून आधार नंबर आणायचा, कारण एकल महिलेचा पती आहे, हयात आहे, पण आधार नंबर कुठे आहे त्यांच्याकडे, हा मुद्दा आहे ना. त्यामुळे तिथे थोडीसं KYCचा आणखी पण टेक्निकल प्रॉब्लेम अजून पण आहे बघा. म्हणजे ह्या लोकांनी जे आहे, एवढे जे 4 मुद्दे आहेत तुम्ही समजून घ्यायचे आहे. या 4 मुद्दे जे आहेत, म्हणजे ज्यांची KYC आतापर्यंत झाली नसेल, अर्धी KYC झाली असेल, घटस्फोट झाला असेल, पती वडील यांचे निधन झाले असेल, किंवा पती किंवा एकल महिला, पती जर बेपत्ता, पती किंवा वडील बेपत्ता असतील, किंवा एकल महिला असेल, तर त्यांनी 10 डिसेंबरच्या नंतर KYC करायची आहे. पण कोणी KYC करायची नाही, हा पण प्रश्न सर्वांच्या मनामधला क्लिअर व्हावा. बघा इथे लिहिले बघा, 10 डिसेंबरच्या अपडेटनुसार कोणी KYC करू नये, कोणी करायची नाही. तर साधं सिंपल उत्तर आहे बघा. जर तुम्ही 10 डिसेंबरपूर्वी, म्हणजे अपडेट यायच्या अगोदर, बघा अपडेट यायच्या अगोदर पूर्ण KYC केली असेल, तर पूर्ण KYC म्हणजे काय, एकदा सांगा सर सविस्तर. बघा पूर्ण KYC म्हणजे तुमच्याकडे 2 आधार नंबर होते, बरोबर, 2 आधार नंबर होते, आणि सोबत तुम्हाला तुमच्या KYC मध्ये तुम्ही कोणतीच चूक नाही केली. कोणती चूक म्हणजे काय, एडिट तुम्ही होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय, किंवा कोणता जात प्रवर्ग निवडताना चुकला आहे, किंवा काहीतरी चूक झालेली आहे तुमच्याकडनं, अशी कोणतीच चूक जर नसेल झाली, कोणतीही चूक झाली नसेल, आणि पूर्ण KYC म्हणजे तुमच्याकडे पती वडिलांचा आधार नंबर होता, त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकला, त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकला, कोणती चूक न करता 10 डिसेंबरच्या पूर्वी जर KYC पूर्ण केली असेल, तर नवीन वेबसाईटवर जाऊन परत त्याच्यावर जर क्लिक केलं त्या बॅनरवर, तर तिथे परत तुम्हाला KYCसाठी ओपन होईल. तर त्यामुळे तुम्ही घाईभरून जायचं नाही, तर तुम्हाला KYC करायची गरज नाही. मग त्यामुळे जर 10 डिसेंबरपूर्वी न चुकता, लिहिलं आहे तुम्ही बघा इथे स्पष्ट लिहिलं आहे, न चुकता जर KYC केली असेल, तर तुम्हाला KYC करायची आवश्यकता नाही. कोणी करायची आणि कोणी नाही, माझ्यामध्ये यापेक्षा सविस्तर पद्धतीने आणखी तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होणार नाही. अगदी स्पष्टपणे तुमच्या मनातले सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण मांडलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरणाच्या बाबतीत जे आहे, पुढील 2 दिवस आपण वाट पाहूयात. जर 2 दिवसामध्ये वितरण नाही झालं, तर ऑब्व्हियसली वितरण पुढे जाण्याचे संकेत हे अधिक दाट हे निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये कुणाला शंका नसावी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पण तरीही एकदा जाता जाता राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की जर शक्य असेल तर ताई लवकरात लवकर अपडेट द्या आणि लाडकी बहीण योजनेच्या वितरणाला सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.